नमस्कार मंडळी, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या गव्हाच्या बांधावर असून हा जो गहू आहे हा आपला 777 या कंपनीचा आहे, या सीडचा आहे हा. आणि 777 या गव्हाला फसल 15 क्विंटलपर्यंत आहे. 12 क्विंटल ते 15 क्विंटलपर्यंत फसल आहे. आणि आपण जो हा गहू टाकला आहे हा गहू धानामध्ये फोकलेला आहे. धान घ्यायच्या अगोदर आणि या गव्हाला, आपल्या फोकीव गव्हाला 3 महिने पूर्ण झाले असून येत्या 1 ते सव्वा महिन्यात म्हणजे 15 जानेवारीपर्यंत हा आपला गहू घेण्यासाठी किंवा हार्वेस्टिंग करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. बघू शकता या गव्हाची लोम बघा. गव्हाची लोम एकदम मोठ्या प्रमाणात असून गहू बघू शकता. याची उंची जवळपास 2.5 ते 3 फूट आहे. बघा, या गव्हाची उंची 2.5 ते 3 फूट असून या गव्हाला आता 3 महिने पूर्ण झालेले आहेत. 3 आपण रासायनिक खताचे डोस पण दिले आणि प्रवाही पद्धतीने नराचा पाणी आपण 2 वेळा दिला. आणि आता हा दाना दुग्ध अवस्थेतून भरण्याच्या अवस्थेत आता येत आहे. आता याची दुग्ध अवस्था चालू आहे, काही याची भरण्याची अवस्था आहे. आणि येत्या 10 ते 12 दिवसात हा हुरड्यावर येणार आहे आणि 15 मार्चपर्यंत हा घेण्यासाठी उपलब्ध होईल आपला गहू. बघू शकता या गव्हाला 777 या कंपनीच्या गव्हाला किंवा 777 या सीडला एवढा उत्पन्न आहे की भरघोस आहे. या अगोदर आम्ही 2दा लावलेला आहे, हा 3रा वर्ष आहे आमचा. आणि दरवर्षी आम्हाला 10 ते 15 क्विंटलपर्यंत याची फसल होते. बघू शकता तुम्ही गव्हाच्या. आणि हा आमच्या धानाच्या बांधात आहे. फोकीव पद्धतीने केला होता धान कापणीच्या अगोदर. धान कापणीच्या 10 ते 12 दिवस अगोदर आपण गहू फोकीव केले आणि त्यानंतर 12 ते 15 दिवसांनी आपण धान कापला. आणि आता या गव्हाला 3 महिने पूर्ण झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हा येत्या 1 ते सव्वा महिन्यात हार्वेस्टिंगसाठी उपलब्ध होणार आहे. धन्यवाद.